नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। 4 रुग्णवाहिका आणि 10 मृतदेह, एकाच कुटुंबातील 8 जणांच्या मृत्यूने सगळ्यांचे डोळे पाणावले आहे। ही दुःखद घटना कुठे आणि कशी घडली आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तसेच तुम्ही आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। 4 रुग्णवाहिकेतून 10 मृतदेह मुस्तफाबादच्या गल्लीत आणले गेले। त्यात 3 मुलांचा समावेश होता। स्थानिकांच्या गर्दीत या रुग्णवाहिका वाट काढत पोहोचल्या तेव्हा त्यातील मृतदेह बाहेर काढताना सगळ्यांचे डोळे पाणावले होते। घरमालक तहसीन यांचा मृतदेह सर्वात आधी बाहेर काढला। त्यानंतर त्यांचा मुलगा नाझीम, 2 सुना चांदनी व शाहीन, नातू अनस, आफरीन यांच्यासह भाडेकरू नावेद रेशमा यांचाही मृतदेह आणण्यात आला। या मृतदेहांच्या अंत्ययात्रेत 2000 लोकांनी गर्दी केली होती। दुर्घटनेत वाचलेल्या तहसीन यांचा मुलगा चांद हा धाय मोकलून रडत होता। तहसीन यांच्या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे। त्यांच्या कुटुंबात आता पत्नी जिनत, मुलगा चांद, मोठी सून आणि 5 नातवंड आहेत। दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम जीटीबी रुग्णालयात करण्यात आले। कुटुंबाचे सर्व काही उद्ध्वस्त झाले। अशा वेळी हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णवाहिकेची सोय तुम्हीच करा असं नातेवाईकांना सांगितलं। मृतदेह घेऊन जाण्यासाठी देखील कुटुंबाकडे पैसे नव्हते। प्रशासनाकडून रुग्णवाहिकेची सोय न झाल्याने लोकांकडून संताप व्यक्त करण्यात आला। पण नेमकं घडलं काय होतं हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर दिल्लीच्या मुस्तफाबाद येथे इमारत कोसळल्याने आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला। या अपघातातील 3घांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। 4 मजली रहिवासी इमारत अक्षरशः पत्त्यासारखी कोसळली, ज्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले गेले। काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। दरम्यान दिल्लीतील मुस्तफाबादच्या या घटनेमुळे दिल्ली महापालिका जागी झाली आहे। महापालिकेकडून दाट लोकसंख्या असलेल्या परिसरातील इमारतींचा सर्वे केला जात आहे। बेकायदेशीर बांधकामे ओळखून ती पाडली जाणार आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर दाट लोकवस्तीतील इमारतींच्या ढाच्याची पाहणी करण्यात येणार असून ज्या इमारती धोकादायक आहेत त्यांना खाली करण्यात येणार आहे। ज्या परिसरात ही इमारत दुर्घटना घडली तिथल्या अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे, तर अन्य 3 अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे। तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।